आहे त्यांची सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जेम्स रॉड्रिक्स यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभारी आहे. उपस्थित मान्यवरांच्या माहितीसाठी ही JTC लाईव्ह टुर्नामेंट आहे. JTC लाईव्ह त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपण ही यूट्यूब लाईव्ह स्पर्धा बघू शकतात. हजारोच्या संख्येने सध्या व्ह्यूअर्स आलेले आहेत आपल्याकडे आणि त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार. एक जबरदस्त स्पर्धा तारोडी गावामध्ये भरवण्यात आलेले 3 स्टार बॉईज या संघा आयोजकांमार्फत. ग्रुप ए मधील हा शेवटचा सामना असणार आहे. जुनागाव पाली हा ऑलरेडी सेमीफायनल मध्ये प्रवेशलेला आहे. याच्यानंतर ग्रुप बी सुरुवात होणार आहे. तरी मी मॅक्सवेल दालमेत वेलणकणी बॉईज संघाचे 3 षटकांचा सामना असणार आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. जावेद शेख यांना मी विनंती करेन की समालोचनासाठी यायचं आहे. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना पहिल्याच चेंडूवर बॉनी याच्या मार्फत चौकार ठोकण्यात आलेला आहे. चौकार ठोकण्यात आलेला आहे. ॲरिस्टो आलेला आहे गोलंदाज. काही क्षणासाठी मला असं वाटलं होतं ॲरिस्टोला का पाठीमागे ठेवलं होतं. चांगला गोलंदाज आहे परंतु या तिसऱ्या सामन्यात त्याचा वापर करण्यात आलेला. सुरेख चेंडू इथे कव्हर्स मध्ये खेळतोय. तिकडे रॉजर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. थोडासा आत्मविश्वास ढासळलेला दिसतोय. का होईना कारण जो महत्वाचा सामना होता त्यांच्या हातातून निसटलेला होता. परंतु एक औपचारिकता बाकी आहे या दोन्ही ह्या सामन्यामध्ये दोन्ही संघामार्फत. कारण जुनागाव पाली या संघानं ऑलरेडी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आता मात्र सुरेख चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने फटका स्ट्रेट ड्राईव्ह सत्यम याच्या मार्फत आणि एक चौकार खणखणीत चौकार म्हणावा लागेल. टायसनला कुठल्याही प्रकारची संधी भेटलेली नाही. तिकडे चेंडू सरळ सीमारेषा बाहेर जातो 4 धावेसाठी. हॅरिस्टो आपल्या षटकातील पुढचा चेंडू सत्यम याच्यासाठी. आता मात्र रिस्ट्रिक्टेड लाईनच्या पुढे पडलेला नोचा इशारा होतोय. एक अवंतरच्या स्वरूपात धाव भेटणार. धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा झालेल्या आहेत बिनगडी बाद. ॲरिस्टो वारंवार आपल्या चेंडूमध्ये गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न करता. ह्या वेळा थोडासा संत गतीने फेकलेला चेंडू होता. थर्ड मॅनच्या दिशेने जो चेंडू क्षेत्ररक्षण करीपर्यंत एक धाव. स्ट्राईक रोटेट होतोय. स्ट्राईक एंडला आलेला आहे. आता मात्र बॉनी धडाकेबाज फलंदाज चांगला ग्लान्स करताना दिसतोय. हा फलंदाज सुरेख फटका. सुरेख अप्रतिम फटका. व्हॉट अ टायमिंग. काय टायमिंग होती या फटक्यामध्ये. तिथे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालेलं आहे. ॲरिस्टो आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख फटका. षटकार पॉइंटच्या दिशेने डीप पॉइंट मध्ये चेंडू जातोय. 6 धावेसाठी धावसंख्या वाढून होते ती 18 धावा झाल्यात. एक जबरदस्त सुरुवात मानावी लागेल चौक संघामार्फत. वेलणकणी बॉईज खाडीवर या संघाचे संघनायक आणि पाली संघाचे संघनायक या दोघांनी लगेचच नाणेफेकीसाठी मैदान स्टेजवर यायचं. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये जबरदस्त फटका. आणखीन 4 धावा. एक खणखणीत फटकेबाजी होताना दिसते चौक संघामार्फत. आता मात्र एक मोठमोठ्या फटक्यांची इथे आतिषबाजी होताना दिसते. धावसंख्या वेगाने पुढे सरसावत आहे. सुरेख कव्हर ड्राईव्ह पुन्हा एकदा बीट करतोय क्षेत्ररक्षकाला. आणखीन एक चौकार. उपस्थिती दिसते कारण का होईना औपचारिकता बाकी आहे फक्त या लीग मधली ग्रुप ए मधला. हा शेवटचा सामना असणार आहे नाणेफेकीसाठी. मला वाटते दोन्ही कर्णधारांना परत एकदा विनंती करतोय की त्यांनी लगेचच स्टेजचा ताबा घ्यायचा आहे. हलकाचा चेंडूला कव्हर्स मध्ये खेळताना दिसत आहेत सत्यम आणि एक धाव आरामामध्ये पूर्ण करतायत. आता मात्र थोडासा हॉरिझॉन्टल बॉटने खेळण्याचा ऑनच्या दिशेने प्रयत्न होता. डीप मिड विकेट कडे चेंडू येता आल्याच्या मार्फत क्षेत्ररक्षण होते आणि एक धावेवर 29 विदाउट लॉस. आता मात्र सुरेख चेंडू. पाली संघाचा हा शेवटचा कॉल असणार आहे. पाली संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे.
3 ते 4 कॉल झालेले आहेत. नाणेफेक करून घ्यायची आहे पाली संघ. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 29 धावा झाल्या. 29 विदाउट लॉस. 29 2 षटकामध्ये 29 धावा झाल्यात. मला वाटतं सेल्विन येत आहेत पाली संघाचे कर्णधार. वेलकम सेल्विन. हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या पुढच्या बी ग्रुप मधील पहिल्या सामन्यासाठी. वेलंकनी बॉईज खाडीवर विरुद्ध पाली. फुल टॉस चेंडू आरामामध्ये ढकलतोय कव्हर्स मध्ये आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावेसाठी. जबरदस्त सुरुवात मानावी लागेल चौक संघामार्फत. पुन्हा एकदा उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा होतोय. अशा प्रकारच्या गोलंदाजीची मुळीच अपेक्षा नसेल ती पालखाडी संघाला. मात्र पाहूया रॅमसन गोलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र डाव्या एष्टी बाहेरचा चेंडू तिथे यष्टीरक्षक सुद्धा चूक करतात चेंडूला गॅदर करण्यामध्ये. आणखीन एक धाव 1+1. नाणेफेक झालेली आहे पाली वर्सेस वेलंकनी बॉयज मध्ये. नाणेफेकीचा कॉल वेलंकनी बॉयज यांनी जिंकलेला आहे. लगेच आपला निर्णय सुद्धा कळवायचा आहे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट बाय सत्यम. जबर डीप मिड विकेटच्या दिशेनं. आता मात्र एक डिफेन्सिव्ह मोड मध्ये धावची संधी आहे आणि यस नो यस करताना पंचांना आपला निर्णय कळवायचा आहे. आणखीन एक धावेची भर पडते आपल्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाली आहे ती 41. जबरदस्त वेगाने धावसंख्या सरसावताना दिसतंय. इथे एक सुद्धा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही पालखाडी संघाला. रॅमसन आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र सरळ चेंडूला स्वीप करताना दिसतोय बॉनी. मात्र तिकडे फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण कळीपर्यंत आणखीन एक धाव होते. जबरदस्त धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय चौक संघ. आता मात्र सुरेख फटका आणि आणखी नोचा इशारा येतोय. मला वाटते गोलंदाज आणि इथे डेड रन म्हणजे इथे गोलंदाज आणि फलंदाज दोघेही चुका करतायत. फक्त एक धाव असणार आहे या फटक्यावर. नोच्या स्वरूपात फक्त एक धाव. चांगला खणखणीत चौकार होता. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणावा लागेल. इथे धावचीची संधी होती मात्र रॅमसन काहीसे चेंडूला गॅदर करण्यामध्ये चूक करतायत आणि एक जीवनदान. एक धाव. शेवटचा चेंडू रॅमसन आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र सुरेख फटका. जागा म्हणून खेळतात पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. षटकार षटकार. इथे षटकाराचा इशारा येतोय अजमल शेख यांच्या मार्फत. 50 धावा 3 षटकामध्ये आणि 51 धावेचा आव्हान विजयासाठी. जबरदस्त धावसंख्या आकारण्यात आलेली आहे चौक संघामार्फत. एक फार मोठं तगडं असं आव्हान ठेवलेलं आहे ते चौक संघानं पालकाडी संघामार्फत. पाहूया टायसन अँड टीम अशा आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जाते. कारण 50 धावा पूर्ण केल्यात 18 चेंडूमध्ये 50 धावा. जबरदस्त फटकेबाजी म्हणावी लागेल ती चौक संघामार्फत. मी मगाशीच म्हटलेलं आहे एक औपचारिकता राहिलेली आहे या सामन्यामध्ये. कारण दोन्ही संघ हे या स्पर्धेतून बाहेर गेलेत असं म्हणायला काही एक हरकत नाही. कारण जुनागाव पाली संघ सरळ 3 विजय प्राप्त करून त्याने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. लगेचच बी ग्रुपला सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाली विरुद्ध वेलंकनी बॉईज खाडीवर. नाणेफेकी जिंकलेली आहे ती वेलंकनी बॉईज या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पंचांना विनंती आहे की लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. एकविनोसाठी आव्हान आलेलं आहे फसल टायगर मार्फत. जर 3 चौकार बॅक टू बॅक लगातार 3 चौकार तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. एकविनोसाठी एक आव्हान आलेलं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की अशाच प्रकारचं प्रोत्साहन तुम्ही खेळाडूंना देत राहा जेणेकरून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त
कामगिरी बजावण्याचा प्रयत्न करतील. सलामीची जोडी मैदानावर उतरले स्वतः कर्णधार टायसन च्या सोबत एक्विनो स्ट्राइक एंडला आलेला आहे. प्रथम गोलंदाज बॉनी 50 धावा फटकावून 51 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे ते पालखाडी संघाला. पहिला चेंडू थोडासा पॅडल स्वीप आणि टॅप मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव ठरतोय. शतरक्षक फाईन लेगच्या दिशेने चेंडूला अडवतोय. एक सुद्धा धाव आलेली नाही एक्विनोला अजूनपर्यंत स्वतःचा. आता मात्र सुरेख फटका टायसनच्या मार्फत कॉल देण्यात आला आणि एक धाव एक्विनोला पूर्ण केलेली आहे. एक्विनोसाठी इथे आव्हान आलेले आहे 3 चौकार लगातार आणि 500 रुपयाचं पारितोषिक. पालखाडी संघाला आव्हान आहे. जर का लागोपाठ 4 चौकार मारले तर रुपये 1000 पीटर गुडिनो यांच्याकडून तुम्हाला पारितोषिक आहे. लागोपाठ 4 चौकार रुपये 1000. एक सुपर्ब एक जबरदस्त रिव्हर्स स्वीप मला वाटतं ॲरिस्टो यांच्या बॅटीतून. बॉनी आपल्या षटकातील मध्ये पुढचा चेंडू घेऊन राईट हँड राऊंड द विकेट मारा करतोय बॉनी. ॲरिस्टो यांच्यासाठी एक जबरदस्त सुपर्ब रिव्हर्स स्वीप मारली होती ॲरिस्टो यांनी. आता मात्र एक स्वीप मारलेले आहे. रिव्हर्स स्वीप आणि आता एक स्वीप. एक्विनो याला आव्हान लावण्यात आलेलं लागोपाठ 3 चौकार आणि 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा. एक चौकार त्याच्या बॅटीतून आलेला आहे. पाहूया उर्वरित 2 चौकारांची अपेक्षा आहे एक्विनो मार्फत. आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न बॉनी यांच्या मार्फत पायचीच जोरदार अपील मात्र पंचांवर काही परिणाम नाही. नकारात्मक उत्तर येतं आणि पहिल्या षटकाचा डाव समाप्त होतोय. 7 धावा झाल्या आहेत बिनबाद 7. इतक्या चांगल्या पद्धतीने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता मॅकमिलन गोविंद यांच्या मार्फत मात्र झेल सुटतोय. टायसन यांना पहिलं जीवनदान भेटतोय. पाहूया फार मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे एक्विनोला. अजूनपर्यंत आव्हान इथे थोडासा लेझीनेस दाखवण्याचा प्रयत्न करतोय एक्विनो. फक्त धावसंख्या झाली ती 9. बिनबाद 9 धावा झालेल्या आहेत. आता मात्र सुरेख चेंडू बीट करतायत. पेसला बीट करताय विकी. आपल्या षटकातील पुढचा चेंडू 9चा इशारा येतोय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने चौकार. एकूण 5 धावा भेटणार आहेत या फटक्यांवर टायसन याला. विकी यांनी थोडासा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता मात्र रिस्ट्रिक्टेड लाईनच्या पुढे चेंडू पडतोय. आता मात्र सुरेख चेंडू हलकासा लेग ब्रेक होतोय. चेंडूला काही एक खेळता येत नाही ते टायसनला आणि निर्धाव ठरतोय. विकी आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडू मात्र ज्या पद्धतीने खेळायचा होता त्या पद्धतीने खेळता आलेला नाही आणि चेंडू सीमारेषेवरून गेल्या असल्या कारणाचा फक्त एक धाव. विकी आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडूला फाईन लेगच्या दिशेने खेळतोय टायसन. मात्र कुठल्याही प्रकारे मोठी धावसंख्या भेटत नाही. फक्त 1 धावा आलेली आहेत. 16 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 51 धावेचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 2 षटकामध्ये एक. ग्रुप बी मध्ये सेल्विन 11 पाली वेलंकनी बॉईज तारोडी धावगी बॉईज आणि रायझिंग स्टार तारोडी असे 4 संघ राहणार. आता मात्र जबरदस्त प्रतिसाद. योहान मुंबईकर तुम्हाला प्रेक्षकांची साथ भेटते. टाळ्या. सुपर फटका जबरदस्त टायसन. गुड शॉट. वेलंकनी खाडीवर या संघानं
नाणेफेकी जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेल्या आपल्या सहकार्यासोबत त्यांनी तयारीत राहायचं आहे. योहान मुंबई आता मात्र रिव्हर्स स्वीप, तिथे बिपिन शतरक्षण करतोय थर्ड मॅनच्या दिशेनं. चांगलं शतरक्षण मानावं लागेल आणि फक्त एकच धाव कमावता आलेली आहे ती पालकाडी संघाला. अजूनपर्यंत सलामीची जोडी खेळपट्टीवर, काही एक धोका नाही चौक संघाला, कारण ते आरामामध्ये या सामन्यामध्ये विजय प्राप्त करू शकतात अंटिल अँडलेस मुंबईकर काही ऍडिशनल. आता मात्र रिव्हर्स स्वीप करतोय. 3 चौकार आणि 500 रुपये ॲक्विनोसाठी अजूनपर्यंत जिवंत आहेत. पाहूया, 1 चौकार आलेला आहे. 2 चौकार मारले एक्विनो तर आपणाला 500 रुपये फसल टायगर या संघाच्या मालकांना आपल्यासाठी देण्यात आलेले आहेत. योहान मुंबईकर याचे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्राईक एंडला सलामीला गेलेला फलंदाज एक्विनो आता मात्र फक्त कट करतो. इकडे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता टायसन याचा, मात्र कुठल्याही पद्धतीने धावचित बाद होत. इकडे आत्महत्या म्हणावी लागेल. टायसन हा धावचितच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज लगेचच पाठवायचा आहे. नवीन फलंदाज गॉडविन एक प्रमोशन करताना एक्विनो आपल्या आता मात्र सुरेख फटकाने हा आणखीन एक चौकार. फार मोठ्या धावसंख्येने पराभव पत्करावा लागलेला आहे पालकाडी संघाला. मी पुन्हा एकदा दोन्ही संघाचे मनपूर्वक आभार मानतो. या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दाखवला आणि उत्तमरित्या तुम्ही आयोजकांना सहकार्य केल्याबद्दल मी आयोजकांच्या आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय. दरम्यान खाडीवर संघाचं लगेचच शतरक्षण लागताना दिसत आहे.